जनशा आतमध्ये एंटर झालेले आहेत, दाखल झालेले आहेत. उत्तम धिंडा अँड विकेश खरपडे हे दोन बॅटर मैदानाशी आतमध्ये एंटर झालेले आहेत. स्ट्राईक एंडला उत्तम असेल, नॉन स्ट्राईक एंडला विकेश खरपडे याला आपण पाहणार आहोत. तर गावदेवी स्पोर्ट्स कामण संघाच्या माध्यमातून पहिले षटक हाताळण्याकरता चेतन बरफ हा बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होईल. त्याच्या विपक्षामध्ये डावकुराताचा बॅटर आहे उत्तम धिंडा, डावकुराताचा बॅटर आहे. त्यानंतर त्याला साथ देण्याकरता विकेश खरपडे नॉन स्ट्राईक एंडला असेल. दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा, दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. पहिल्या डावाला सुरुवात, लेफ्ट आर्म राऊंड दे विकेटने सज्ज होईल बॉलर चेतन बरफ. लेफ्ट आर्म वर्सेस लेफ्ट हँडर असा बॅटल. यावेळेस सुंदर फटका, चेंडू जाईल अवे फ्रॉम द बॉडी. चेंडू ट्रॅव्हल होतोय दीपेक्षा कव्हरच्या दिशेने. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय भूषण मार्फत. आणि या 3 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत. या 3 धावाने ऑफ द मार्क झालेला बॅटर उत्तम धिंडा. संघाचा देखील अकाउंट ओपन केलेला आहे या 3 धावेने. अतिशय सुंदर फटका अद्यावत केला होता दीपेक्षा कव्हरच्या दिशेने. फ्लम्बिंग पाहायला मिळाली राकेश अँड भूषण मार्फत ऑफसाईडच्या दिशेने. त्याचाच फायदा उचललेला आहे. दोन्ही बॅटरने 3 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत. गोलंदाज चेतन, षटकातील दुसरा बॉल असेल, बॅटर विकेश असेल स्ट्राईक एंडला. यावेळेस हवेमध्ये चेंडू मिस टाइम स्ट्रोक, चेंडू खाली करण, सुंदर झेल, फलंदाज बाद, विकेश बॅक टू द पवेलियन, गॉन. धन्यवाद डीजे, धन्यवाद. तर पहिली सफलता मिळाली जाईल बॉलर चेतन याला. एक रनिंग कॅच पकडला होता करण तुंबडा या खेळाडूने. जबरदस्त कामगिरी या पहिल्या इनिंग मध्ये होताना दिसत आहे. आई गावदेवी स्पोर्ट्स कामण संघाच्या माध्यमातून जाळं रचलं होतं विकेश साठी. त्या जाळ्यामध्ये अडकलेला आहे बॅटर विकेश खरपडे. तर त्याच्या जागेवरती संतोष वळवी आलेला आहे. हा देखील एक चांगला बॅटर आहे. मागील काही वर्षापासून चांगली कामगिरी तो करत आहे. आता या मॅच मध्ये कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. चांगला बॅटर तर आहे, नक्कीच चांगलं परफॉर्मन्स दाखवावं लागेल. त्याच्या विरोधात गावदेवी स्पोर्ट्स कामण हा संघ आहे. यावेळेस सुंदर फटका, चेंडूला हुक केलेला आहे. चेंडू जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांकरिता चौकार. धन्यवाद डीजे. हाफ प्रकार चेंडूची हाताळणी केली होती. त्या चेंडूला बॅकफुट वरती येऊन हुक केलं होतं बॅटर संतोष याने. चेंडूला पाठवलेला आहे डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरिता चौकार. धावसंख्या 7 वर पोहोचली गेलेली आहे. आता मात्र चेंडूला सोडून दिलेले आहे ऑप्टमच्या खूपच बाहेर. वाईड बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. संतोष कोम सरांचा आलेला आहे. एक अवंतर धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल. 8च्या घरामध्ये पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 8 धावा. चेतन याची जर पाहिले तर नक्कीच लाईन अँड लेंथ बिघडलेली आहे. यावेळेस सुंदर डिलिव्हरी, चेंडू पडल्यानंतर हलकासा बाहेर वळतोय आणि सरळ अरविंद बरफ यांच्या हातामध्ये जाऊन विसावला गेलेला आहे. विकेट किपर यांना आपण पाहतोय अरविंदजी बरफ. चांगली कामगिरी ते करतायत. मागील बराच
काळ त्याने या क्रिकेटच्या पटलावरती गाजवलेला आहे. धावसंख्या 8 धावा 1 विकेटच्या मोबदल्यानंतर. आता मात्र काय घडलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये. चेंडू सरळ ट्रॅव्हल झालेला आहे यष्ट्यांच्या वरून. आणखीन एक डॉट चेंडू. सुपर गोलंदाजी, चांगला कमबॅक केलेला आहे बॉलर चेतन बरफ याने. चांगला गोलंदाज आहे, टॅलेंटेड गोलंदाज आहे. जबरदस्त कामगिरी चेतन मार्फत. षटकातील पुढील बॉल असेल फलंदाज संतोष साठी. आता मात्र बॅटची एज, चेंडू जाईल कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये. स्वतः विकेट किपर चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न करत होते, परंतु चेंडूने हुलकावणी दिली होती. षटक संपलेलं आहे. पाणी पाठवायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या डबल फिगर मध्ये पोहोचली गेलेली आहे. 10 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 6 बॉलचा खेळ शिल्लक असेल पहिल्या इनिंग मध्ये आणि पाहावं लागेल किती धावांपर्यंत मजल मारतोय ओमसागर ब्राह्मणगाव हा संघ. ओमसागर ब्राह्मणगाव संघ देखील अतिशय नामांकित संघ आहे, कारण त्याच्यामध्ये भरपूर चांगले बॅटर आहेत. प्रदीप लोखंडे सारखा एक चांगला बॅटर आहे, चांगला समालोचक देखील आहे. पाहूया त्याला संधी कधी मिळेल. प्रदीप लोखंडे, तुमचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. आता मात्र गोलंदाजी ट्रॅक वर सज्ज होईल. चला फील्ड सेटअप करून घ्यायचं आहे, विनंती असेल आई गावदेवी स्पोर्ट्स कामण या संघाला. भारी आल्या लग्नात आयटम आले, लग्नात आयटम आले, इकडची माले तिकडची फुले, लग्नात आयटम आले. धन्यवाद डीशी. वेलकम बॅक सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. सुरू असलेला मॅच ओमसागर ब्राह्मणगाव वर्सेस आई गावदेवी स्पोर्ट्स कामण या दोन संघांदरम्यान सामना चालू आहे. स्ट्राइक एंडला उत्तम धिंडा आहे. उत्तम धिंडा स्ट्राइक एंडला असेल. बॉलर आदित्य बरफ षटक क्रमांक 2 टाकण्याकरता सज्ज होईल. राईट आर्म राऊंड विकेटने सुरुवात करेल या आपल्या षटकाची. षटकातील पहिला बॉल असेल. आता मात्र आडव्याने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज अँड फलंदाज बाद. धन्यवाद विजय. घाई करायची आहे प्लीज, विनंती असेल. बॅटर रेडी ठेवायचे आहेत, लवकर पाठवून द्यायचे आहे मैदानाच्या आतमध्ये. भरपूर वेळ वाया जातोय. देवा वळवी आलेला आहे. न्यू बॅटर एंटर झालेला मैदानाच्या आतमध्ये. उत्तम धिंडा हा बॅटर बाद झालेला आहे. उत्तम याचा जर विचार केला तर त्याने किती धावा बनवल्या? तीन धावा बनवलेल्या आहेत आपल्या संघाकरिता. 3 धावांची खेळी करून तो बाद झालेला आहे. त्याच्या जागेवरती न्यू बॅटर देवा वळवी नव्याने एंटर झालेला आहे. स्ट्रायकिंग एंडला असेल गोलंदाज आदित्य बरफ. पहिल्या चेंडूवरती विकेट त्याने प्राप्त केलेला आहे. कॉन्फिडन्स थोडासा वाढला असेल. आदित्य राईट आर्म राऊंड विकेटने सज्ज होईल. बॉलिंग ट्रॅक वरती त्याच्या विपक्षामध्ये बॅटर असेल देवा वळवी. डावकर आता हाताचा बॅटर आहे. यावेळेस ओव्हरपिच चेंडू. चेंडूला ड्राईव्ह केला. चेंडू जाईल लॉंग ऑफच्या दिशेने. गुरुनाथ आहे त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव मिळेल, जास्त काही या वेळेला मिळणार नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल. 11 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 11 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. 2 विकेटच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11 धावा
धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. अजून सुद्धा 4 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅटर संतोष वळवी असेल, त्याच्याकरता ऑन साइडच्या दिशेने डीप मध्ये क्षेत्ररक्षण लावण्यात आलेलं आहे. यावेळेस सुंदर फटका, हवेमध्ये चेंडू, चेंडू खाली गुरुनाथ, पाहायचा आहे नक्कीच. झेल मात्र घेतलेला आहे, परंतु चेक करा. यस, चेक करून घ्या. चला, फलंदाज बाद असेल. अतिशय सुंदर झेल यावेळेस जर पाहिलं तर गुरुनाथ हाडळ याच्या माध्यमातून कंप्लीट झालेला आहे. आउटफील्ड मधला सर्वात चांगला फिल्डर आहे. त्याला मागच्या सीझन मध्ये जर पाहिलं तर नक्कीच साय्यदर नागले या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाची ट्रॉफी मिळाली होती आणि त्याला साजेशी खेळली असं तर पाहिलं तर नक्कीच या स्पर्धेमध्ये देखील चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे त्याच्या माध्यमातून. आणखी विकेट डाऊन जेव्हा वळवी हा बॅटर बाद झालेला आहे. 1 धाव त्याने बनवलेले आहे. बाळा आलेला न्यू बॅटर आदित्य बरफ 3 चेंडू टाकून झालेले आहेत. 1 धाव त्याने खर्च केलेले आहेत. 3 चेंडूचा खेळ मात्र बाकी असेल. चला, घाई करायची आहे. टीम मीटिंग घेऊ नका. विनंती असेल वेळेबद्दल सहकार्य करा. बॉलर आदित्य बरफ, न्यू बॅटर बाळा साडे, राईट आर्मवर विकेट सज्ज होईल. षटकातील चौथा बॉल असेल. बॅटर बाळा साडे. यावेळेस हा चांगला फटका, हवेमध्ये चेंडू, चेंडू खाली सचिन, सुंदर झेल, फलंदाज होईल बाद तो म्हणजे बाळा. बॅक टू द पवेलियन, गॉन. धन्यवाद अडीजी, धन्यवाद. यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत. साई कृपा राजावली संघाचा कर्णधार आलेला आहे. त्यानंतर जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाचा कर्णधार देखील आलेला आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. निलेश जाधव, वेलकम. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. न्यू बॅटर जितेंद्र कोते आलेला आहे. नव्याने सेंटर होईल मैदानाच्या आतमध्ये आदित्य बरफ. याचा जर विचार केला या ओव्हर मध्ये त्याने एकंदरीत 3 विकेट प्राप्त केलेले आहे. ऑन हॅट्रिक असेल हा बॉलर. 1 धाव त्याने खर्च केलेली आहे. वाखाणण्याजोग्य कामगिरी केलेली आहे आणि तसे जर पाहिलं तर त्याला 7 मात्र दिलेले आहे. आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षण करणारे जे खेळाडू आहेत त्यांच्या माध्यमातून. आता मात्र हवेमध्ये चेंडू, चेंडू खाली तन्मय गोवारी. काय घडलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये, डोक्यावरती हात आलेले आहेत आणि या 6 धावा यस मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. धन्यवाद डीजे, वेलकम. प्रमोदजी जाधव, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. आपणास विनंती आहे की सन्मानपूर्वक आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन आपण बसायचं आहे. अतिशय चांगला एफर्ट तन्मयने लावला होता, परंतु पाय त्याचा जो आहे तो बाउंड्री लाईनला टच झाला होता. 6 धावा मिळतील. या षटकाराने संघाची धावसंख्या 17 वर पोहोचली गेलेली आहे. शेवटचा बॉल या षटकातील असेल. आता मात्र सुंदर डिलिव्हरी, चेंडू जाईल यावेळेला निर्धाव. षटक संपलेला दुसरं. संघाची धावसंख्या 17 धावा ऑन बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत आणि 18 धावांचा टार्गेट असेल हा सामना जिंकण्याकरता आई गावदेवी स्पोर्ट्स कामण या संघाला. चला, टॉस आता आपण करणार आहोत.
चला टॉस बॉक्स मध्ये दोन संघ नायक या ठिकाणी उपस्थित झालेत. दोन्ही कर्णधाराचे करूया आपण स्वागत, वेलकम. चला प्रमोदजी जाधव या ठिकाणी आलेले आहेत आणि लगेच त्यांना आपण टॉस साठी आमंत्रित करूया. बहुजन विकास आघाडीचे निश्चितच कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस आहे तो संपन्न करतोय. एका बाजूने साई कृपा स्पोर्ट राजावले, दुसऱ्या बाजूने जगदंबा स्पोर्ट पेंढरीपाडा. छापा असा कॉल राजावले टीम करणं आणि येते या ठिकाणी काटा. मान्यवरांना विनंती करतोय शुभेच्छा द्या आपण आणि पुन्हा एकदा व्यासपीठावरती विराजमान व्हा. टॉसचा निकाल आपण पाहिला तर मग जगदंबा स्पोर्ट पेंढरीपाडा टीमच्या बाजूने लागलाय. 3 ओव्हरचा मॅच आहे. डिसिजन काय, बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय या ठिकाणी घेतलाय. आज संपूर्ण संघ आहे तुमचा संघ आहे. स्पोर्ट राजावल्या विरुद्ध कधी मॅच झाला होता का? रिझल्ट काय होता? रिझल्ट आमच्या बाजूने होता. म्हणजे प्लस पॉइंट मध्ये तुम्ही आहात. राज टॉस जिंकला असता तर डिसिजन काय घेतलं असतं? फिल्डिंगच घेतली असते. जे हवं आहे ते तुम्हाला मिळालं गेलंय. आता मात्र इथून 3 ओव्हर मध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न केला जाईल, रोखलं जाईल सॉरी. 20 ते 25. असे कुठले गोलंदाज आहेत तुमच्याकडे ते जेणेकरून चांगली गोलंदाजी करतील? अजय आहे, वैभव आहे, धीरज आहे. बेस तुम्हाला देखील शुभेच्छा. तर मित्रांनो टॉस हॅलो 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 माईक चेक. हॅलो 5 चेंडूचा खेळ बाकी आणि 10 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. विकेश खरपडे दुसरा षटक हाताळण्याकरता गोलंदाजी ट्रॅक वर सज्ज होईल. धन्यवाद प्रमोदजी जाधव. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक. चेंडू जाईल कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये. एकदा मात्र कंप्लीट. दुसरा धावाचा प्रयत्न हलकासा फ्लम्बिंग झालेला आहे त्या ठिकाणी. त्याचाच फायदा उचलला दोन्ही पॅटर्नने आणि या 3 धावा मात्र कंप्लीट. तर या 3 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत. या 3 धावाने सांघिक धावसंख्या 11 वर पोहोचली गेलेली आहे. धन्यवाद प्रमोदजी जाधव. या स्पर्धेमध्ये आपला महत्वपूर्ण वेळ दिल्याबद्दल आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. चेंडू टाकून दिलेले 2, 4 चेंडू आणि 7 धावांची गरज. सामना अजून सुद्धा बॅलन्सिंग आहे. दोन्ही संघांना समान संधी आहे. पाहावं लागेल कोणता संघ ही बाजी मारेल, हा सामना जिंकून जाईल. स्ट्राईक एंडला राकेश गोवारी संघाचा कर्णधार देखील आहे. त्याच्याकडे ॲबिलिटी आहे. जिम्मेदारीने खेळ करावा लागेल. आपल्याकडे बॉल चेंडूला पोहोच केलाय. क्षेत्ररक्षक आहे ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण. यावेळी थोडस घातक ठरू शकला असता परंतु फेकी थोडीशी लेट केलेली आहे आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत. क्षेत्ररक्षण तितकंसं चांगलं होत नाहीये. बॉलिंग अगदी सुरेख होताना आपण पाहतोय परंतु क्षेत्ररक्षण देखील करणं तितकंच गरजेचं आहे कारण हा टीम वर्क आहे. कोणत्याही एका खेळाडूने हा क्रिकेट खेळता येत नाहीये. हा सांघिक खेळ आहे. सर्वांचं सहकार्य असणं गरजेचं आहे तरच संघाला फायदा होऊ शकतो. परंतु आउटफील्ड मध्ये थोडासा चुका होताना आपण पाहतोय. ओमसागर ब्राह्मणगाव संघाच्या माध्यमातून विकेश तयार.
3 चेंडूचा खेळ बाकी असेल. 5 धावांची गरज सामना जिंकण्याकरता. या वेळेला सुरेख डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर थोडस खाली राहतोय आणि सरळ विकेट किपर याच्याकडे जाऊन विसावतोय. खराब फटका, खराब शॉट सिलेक्शन. चेंडूच्या रेंज मध्ये आला नव्हता बॅटर. जाग्यावरूनच चेंडूला कट करण्याचा प्रयत्न होता. अशा प्रकारची बॅटिंग करून चालणार नाहीये, कारण प्रेशर वाढलेला आहे. 2 चेंडू 5 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. या वेळेला बॅटची एज, फलंदाज बाद. धन्यवाद डीजे, धन्यवाद. अगदी मोक्याच्या क्षणी विकेट डाऊन झालेली आहे गावदेवी स्पोर्ट्स कामण या संघाची. तर प्रेशर मध्ये आलेला आहे या वेळेला बॅटिंग करणारा संघ. आणि गावदेवी स्पोर्ट्स कामण हा संघ प्रेशर मध्ये आलेला आहे. 1 चेंडूचा खेळ शिल्लक, 5 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्याकरता. विकेश हा बॉलर चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघाकरता. गोल्डन षटकार मारावे लागेल, पाहावं लागेल ही कामगिरी करेल काय चेतन बरफ हा बॅट्सर. पाहूया कशा प्रकारे हा मॅच कुठल्या दिशेने वाटचाल करेल. कोणता संघ विजयी होईल, कोणता संघ पराभवाची छायामध्ये अडकला जाईल, याचं चित्र येणाऱ्या या 1 बॉल मध्ये आपण पाहणार आहोत. स्ट्राईकला चेतन, त्याच्याकडे संधी आहे. यावेळेस खराब फटका, कोणत्याही प्रकार धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये आणि सामना जिंकतोय तो म्हणजे ओमसागर ब्राह्मणगाव हा संघ. कॉंग्रॅच्युलेशन ओमसागर ब्राह्मणगाव संघ अँड हार्ड लक आई गावदेवी स्पोर्ट्स कामण. कामण संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. दोन्ही संघाने हँडशेक करायचं आहे आणि मैदान सोडायचं आहे. धन्यवाद डीजी. आता आपण मॅन ऑफ द मॅच मेडल देणार आहोत. कोणता खेळाडू ठरेल हे सुद्धा पाहावं लागेल.